हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरईचा झटपट होणारा असा साबुदाणा चिवडा पाहणार आहे। अगदी खूप छान हा कुरकुरीत होतो आणि तुम्ही उपवासाला कधीही अशा प्रकारे वरईचा साबुदाणा नायलॉन साबुदाणा चिवडा बनवू शकताय। खूप छान टेस्टी होतो। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी तर एक अर्धा किलो वरई घेतलेली आहे। वरई स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि वरई स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे मी छान अशी वरई स्वच्छ धुवून घेणार आहे। सर्व त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि वरई 2 वेळा छान प्रकारे धुवून घेतलेली आहे। पाहू शकता इथं मी वरई छान धुवून घेतलेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे। इथे आपण अर्धा किलो वरई घेतलेले आहे। इथे आपण 2 तांबे 2 लिटरचे पाणी घालणार आहे। पाणी आपल्याला लागेल तसं तुम्ही ॲड वरून करू शकता। गरम पाणी वापरलं तरी चालतं। म्हणून मी इथे आता थोडेच पाणी घातलेलं आहे। 2 लिटर पाणी जवळजवळ इथे घेतलेलं आहे। पाणी छान गरम करून घ्यायचं। पाण्याला आता उकळी आली की आता आपण त्याच्यामध्ये वरई घालणार आहे। पाणी गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण जी वरई धुतली होती ती सर्व वरई त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि पळीच्या साहाय्याने सर्व हलवत राहायचं, म्हणजे ती खालून लागणार नाही। जर आपण हलवलं नाही तर ती खालून मग काळी पडेल। म्हणून सर्व अशा प्रकारे छान प्रकारे हलवत राहायचं आणि ही वरई आपण छान शिजवून घ्यायची आहे। वरई आपली साईडला शिजत आहे तोपर्यंत आपण हे अर्धा किलो इथं बटाटे घेतलेले आहेत। बटाटे छान मॅश करून घेणार आहेत। बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते आता सर्व अशा प्रकारे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा प्रकारे सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत। आता आपल्या साईडला वरई पण छान शिजत आहे। पाहू शकता छान शिजून घट्ट अशी झालेली आहे। कंटिन्यू हलवत राहायचं मधून अधून, म्हणजे ती खालून लागणार नाही। छान प्रकारे त्याच्यामध्ये जर फार घट्ट वाटली तर आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी वरून गरम घालायचं आहे। गरम पाणी घालायचं म्हणजे छान प्रकारे ती शिजली जाते। पाहू शकता अशा प्रकारे छान हलवत राहायचं आणि शिजवून घ्यायचे आहे। थोडीशी जास्ती झाली होती म्हणून मी साईडच्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेले आहे। छान प्रकारे अशी घट्ट ही शिजलेली आहे। थोडीशी आपण त्याच्यामध्ये अजून पाणी घालून थोडंसं पातळ करणार आहे हे मिश्रण, कारण थंड झाल्यानंतर अजून ते घट्ट होतं। छान प्रकारे ही शिजली की छान त्याचे खुसखुशीत असे पापड तयार होतात। छान असे घट्टसर पाणी ओढून घेतं वरई आणि छान प्रकारे शिजली जाते। साईडने असे दाणे पूर्ण अशा प्रकारे वरईचे पूर्ण असे बारीक व्हायला लागले की समजायचे ही छान शिजलेली आहे। मग त्याच्यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा घालणार आहे। बटाटा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। पळीच्या साहाय्याने सर्व असा एकसारखा बटाटा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा। बटाटा ऑलरेडी आपण उकडून घेतलेला असल्यामुळे फार वेळ शिजायला लागत नाही। छान शिजलेलाच बटाटा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे। छान फक्त आपण हे एकसारखं असं मिश्रण होईस्तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं। वाटलंच तर बटाटा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायची आवश्यकता पडली तर थोडंसं पाणी घालू शकताय। गरम पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय। मी इथे एक वाटीभर थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे। बटाटा घातल्यानंतर थोडंसं मिश्रण अजून घट्ट वाटत होतं, म्हणून छान प्रकारे हे अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे। पाहू शकताय पळीने अशा प्रकारे आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे।
फार घट्ट नाही आणि फार पातळी नाही, मीडियम असं करायचं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट होतं. छान सर्व बटाटा मिक्स झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे. प्लेन लाल तिखट घेतलेलं आहे ते घालणार आहे. हे उपवासाला आपण याचा चिवडा बनवतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर तुम्हाला लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही मिरचीची पेस्टही घालू शकताय. लाल तिखट घातल्यामुळे एक छान असा कलर येतो ह्या चिवड्याला. सर्व छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय आता आपण लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर 1-2 मिनटं अजून थोडंसं शिजवून घेणार आहे. मिश्रण असं परफेक्ट झालेलं आहे, जास्ती पातळ नाही आणि घट्टही नाही. अशा प्रकारे छान असे हे मिश्रण तयार करून घ्या. अगदी वरई पण छान शिजलेली आहे. आता आपण हे थोडंसं गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर कोमट असतानाच आपण आता ह्याचे साबुदाण्यासारखे छोटे छोटे वडे करणार आहे. एका पायपिंग बॅगमध्ये मी हे मिश्रण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे असे डॉट घालून घ्यायचे आहेत. गरम असतील तर फार चटके बसतात, म्हणून थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर मग तुम्ही हे अशा प्रकारे कोनमध्ये भरून अशा प्रकारे छोटे छोटे वडे घालून घ्यायचे. कोनचं छोटंसं पुढचं टोक कट केलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण अशा प्रकारे भरत छान प्रकारे आपण हे प्लास्टिकवरती वडे घालणार आहे. प्लास्टिकला तेल वगैरे लावायची गरज नाही पडत, अगदी हे पटकन निघतात. वरईचे असल्यामुळे हे चिटकत नाहीत. थोड्या वेळाने हे सुटले की तुम्ही हे एकत्र करू शकताय सर्व. फॅनखालीही 1 तासाभरात ते छान प्रकारे सुकले जातात आणि सुटतात. मग त्याच्यानंतर तुम्ही छान प्रकारे हे 2 दिवसासाठी उन्हात वाळवू शकताय. छोटे छोटे घालायचे, वाळल्यानंतर हे अगदी छोटेसे होतात. अशा प्रकारे सर्व मी हे वडे घालून घेणार आहे. एकदम छोटे छोटे असे डॉट डॉट घातलेले आहेत. पाहू शकताय सर्व असे मी प्लास्टिकवर घातलेले आहेत. आता हे घरीच 1 दिवस सुकवणार आहे आणि उन्हामध्ये 2 दिवस छान वाळवून घेतलेले आहेत. पाहू शकताय वाळल्यानंतर असे सुंदर असे छान कलरही येतो आणि अगदी 2 दिवस कुरकुरीत असे उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे. अगदी खळखळ आवाज येणे इतपत छान प्रकारे हे वाळलेले आहेत 2 दिवस एकदम कडक उन्हामध्ये. अशा प्रकारे आपला वरईचा नायलॉन साबुदाणा रेडी झालेला आहे. आता आपण एकदम गरम तेलामध्ये तळून बघूया. तेल छान गरम घ्यायचं करून आणि त्याच्यामध्ये थोडे हे नायलॉन साबुदाणा टाकायचा. पाहू शकताय किती सुंदर असा फुललेला आहे. छान प्रकारे असा फुलला जातो आणि खूप छान प्रकारे हा उपवासाला चालणारा असा झटपट चिवडा वरईचा होतो. अगदी हेल्दी होतो आणि खूप छान लागतो. पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व हे वरईचा नायलॉन साबुदाणा तळून घेतलेला आहे. एकदम छान प्रकारे हा चिवडा होतो. उपवासालाही छान प्रकारे तुम्ही वरईचा भात खाऊन कंटाळला तर अशा प्रकारे हा चिवडा बनवून खाऊ शकता. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि खायलाही एकदम टेस्टी होतो आणि तुम्ही हा वर्षभर कधीही हवा त्यावेळी तळून बनवू शकताय. वर्षभर छान प्रकारे हा डबाबंद प्लास्टिकमध्ये ठेवला तर छान प्रकारे राहतो. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.